अहमदाबादहून लंडन या ठिकाणी जाणाऱ्या विमानाचा टेक ऑफ नंतर लगेचच अपघात झाला। हे विमान कोसळलं आणि अनेकांचा या घटनेत मृत्यू झाला। अनेकांची स्वप्न आपला माणूस गेल्याने संपलीच। बोईंग 787 ड्रीमलाइनर या विमानाने लंडनला जाण्यासाठी अहमदाबादच्या विमानतळावरून उड्डाण घेतलं आणि पुढच्या 5 मिनिटात अपघात झाला। बोईंग विमान ज्या ठिकाणी पडलं तिथे धुराचे लोट आणि आगीचे लोळ बराच काळ दिसत होते। तसंच एक भला मोठा आवाजही झाला। प्रत्यक्षदर्शींनी जेव्हा ह्या घटना पाहिल्या तेव्हा त्यांच्या काळजाचा थरकाप उडाला। दरम्यान या विमानात ज्यांचा मृत्यू झाला त्यांच्या अनेक करुण कहाण्या समोर येत आहेत। खुशबू नावाची एक नवविवाहिता याच विमानात होती। खुशबू मूळची राजस्थानच्या बलोतारा जिल्ह्यातील। तिचं लग्न याच वर्षातील जानेवारी महिन्यात मनफूल सिंग याच्याशी झालं होतं। तिचा पती लंडनमध्ये शिकतोय। ती त्याला भेटण्यासाठी पहिल्यांदाच विमानाने लंडनला चालली होती। लग्नानंतर या दोघांची पहिल्यांदा भेट होणार होती, पण त्याआधीच खुशबूला विमान अपघातात मृत्यू झाला। राजस्थानचे 11 जण या विमानात होते, त्यापैकीच एक खुशबू देखील होती। या 11 जणांपैकी 2 जण हे शेफ म्हणून काम करण्यासाठी चालले होते। दुपारी 1:38 विमानाचा अपघात झाला। वैमानिकाने थेट मे डेचा मेसेज दिला। त्यावेळी विमान 800 फुटाहून अधिक उंचीवर पोहोचलं होतं। त्यानंतर ते कोसळलं। याच अपघातात ज्या प्रवाशांचा मृत्यू झाला त्यात खुशबूचा समावेश होता। खुशबू मदन सिंग राजपुरोहित यांची मुलगी होती। ते मूळचे राजस्थानचे होते। जानेवारीत खुशबूचं लग्न झालं। लग्नानंतर ती पहिल्यांदा नवऱ्याला भेटायला चालली होती, मात्र तिचा मृत्यू झाला। त्यामुळे तिच्या कुटुंबियांवर शोककळा पसरली। विमान अपघातामुळे मृतदेह जळून खाक झालेत। अनेक मृतांची ओळख पटणं बाकी आहे। आता DNA टेस्टद्वारे मृतांची ओळख पटवली जाते। मृत्यू झालेल्या प्रवाशांच्या नातेवाईकांना, कुटुंबियांना बोलावून DNA द्वारे ओळख पटवली जाते। गुजरातच्या आरोग्य सचिवांनी सांगितलं की अनेक मृतदेह असे आहेत ज्यांची ओळख पटवणं अगदीच कठीण झालं। अहमदाबाद रुग्णालय तसेच हॉस्टेल या ठिकाणी जे जखमी झाले त्यांना आम्ही रुग्णालयात आणलंय, मात्र त्यांच्यावर उपचार देखील सुरू असताना अनेकांचे DNA तपासून पुढची प्रोसेस सुरू आहे।